जसे मला थोडेसे प्रश्न पण पडले होते, पण तुम्ही कोणी विचार केला का तिसरी देवाची संख्या सांगितली की नाही? देवांची संख्या सांगितली की नाही? काय करते आता? काय थांबा दाखवतो. सगळ्यांना दाखवल्याशिवाय कळतच नाही. आपण 2 दिवस झालं बघितली किती संख्या. बरोबर. ही चार्ट बघितला होता का नाही? कोण किती देव आहेत काय आहेत बघितलं नाही प्रत्येक स्वर्गात वगैरे. मग काय प्रश्न पडले का तुम्हाला? काय म्हणजे माझं उत्तर पण नाही आहे, पण मी आपलं चिंतन केलं होतं की एक तर हे सगळे देव आपण सांगितले काय होते? असंख्यात योजन विमानामध्ये आहेत. हां, आता इथं देवांची संख्या केवढी आहे? फक्त जास्तीत जास्त किती? लाखामध्ये का? लाख करोडोमध्ये. बस संपलं का? म्हणजे संख्याचा देव आहेत का असा प्रश्न येतोय मला. काय विचारतोय? विमानवासी संख्यात आहेत का असंख्यात आहेत? माझा प्रश्न एवढा. प्रश्न संख्यात आहेत का असंख्यात? शास्त्रात बघून सांगा. पडदी उत्तर देऊ नका. हे तर आपण संख्या बघितली सगळी. ओके, त्यांनी बघितलं, त्यांनी कालचं व्हिडिओ बघून घ्या, है ना. म्हणजे किती किती असतात काय काय असतात ते सगळी आपण संख्या बघितलेली आहे, है ना. प्रश्न एवढा आहे की विमानवासी संख्यात आहेत का असंख्यात? जर संख्यात असेल तर ठीक आहे, पण थोडाफार प्रश्न पडतो बरं का. आणि असंख्यात असेल तर मग हे असं काय सांगितलं? मग काय बाकीचं आहे? कळलं का? हे माझे थोडं समजून घ्या. उत्तर तुम्हीच हुडकून काढायचं. पहिल्यांदा शास्त्रात बघा की किंवा कुणाचा विचारा. विमानवासी काय आहेत? संख्यात आहेत असंख्यात? विमानवासी. कळलं? कारण ही विमानांची संख्या नाही चालली. विमानांची संख्या ठीक आहे, संख्यात आहे आपण बघितली काय, पण पुढचं काय आहे? देवांची संख्या संख्यात आहे का असंख्यात आहे? आणि परत त्यात प्रश्न पुढचे एवढे येतात. बरं, आता तुम्ही हे बघा, मग मी सांगतो. मी आत्ता सांगितलं उत्तर, तर मग काय होतंय? तुम्ही पडदिशी उत्तर देऊन टाकताल. तुम्ही पहिल्यांदा हुडका का. जर सगळं स्वरूप तुम्ही आठवा, सगळं विमानांचं आपण काय काय बघितलेलं आहे, जन्म मरण बघितलेलं आहे आपण, काय काय सगळं आठवा. मग त्यामध्ये ते रहस्य लपलेलं आहे. मग ते सगळे प्रश्नांची उत्तरं त्यात अजून क्लिअर होतील. अजून नुसतं वाचायचं नसतं. आम्हाने आपल्याला शिकवलेलं आहे ना. नुसतं शब्द नाही वाचायचं. रीड बिटवीन द लाईन्स. कळलं रे? 2 शब्दातला जो गॅप आहे ना तिथं बघायचं. तसं ह्यात काय लपलेलं आहे ते बघायचं. तर तुम्हाला भावा असं लिहिलं पण नाही आहे कुठंच. कळलं का? पण आता तुम्हाला त्यातला हुडकून काढायचं आहे काय. त्यामुळे तुम्हाला एवढा एक प्रश्न मी टाकला आहे. काय प्रश्न टाकला आहे? विमानवासी देवांची संख्या संख्यात आहे का असंख्यात? संख्यात म्हणलात तरीसुद्धा प्रश्न उत्पन्न होणार. त्यामुळे नीट चिंतन करून या, नीट वाचा आत्तापर्यंत झालेलं विमानवासीचं वर्णन. असंख्यात म्हणलात तरी प्रश्न उत्पन्न होणार. आणि मी उभा करणार बरं का. तुम्ही जे उत्तर देताल त्यावर उभा करणार आहे. पण त्याची उत्तरं देता येतील जर तुम्ही नीट वाचला तर. वाचा. ठीक आहे, चला. प्रश्न कळला ना? नाही तर म्हणजे उत्तर घेऊन मोकळं होणार नाही. मी प्रश्न विचारणार आहे पुढचे. कळलं का नाही? चला. तर आता आपण हे पाहिलं. त्यानंतर आता काय बघत आहोत? खरं तर मला आज अधोलोक घ्यायचं होतं, परंतु अरुणा काकींनी सांगितलं की आमच्याकडे काही मोबाईल वगैरे काही कळत नाही, त्यामुळं आम्हाला यूट्यूबवरचं दाखवा. कळत आहे का काय? तर मग दाखवतो आहे. आता ते फक्त पकडा. बरोबर. मग आता आपण काय बघतो? सिद्धशिला आहे का नाही. थोडक्यात फक्त पळत बघू बरं का. हे काय आहे? सरवार सिद्धी आहे. सरवार सिद्धी आहे का नाही? इंद्रक विमान सगळं त्याच्यापासून 12 योजन गेल्यानंतर काही ते वर सांगितलं बघा. दिसतं का सगळ्यांना? सिद्धशिला आली का? ह्या सिद्धशिला काय सांगितलं आहे? ईशत प्रागभार नावाची काय आहे. आता ही सिद्धशिला अजून नाही आली. ही ॲक्च्युली पृथ्वी आली. ही पृथ्वी दिसते का? ही ईशत प्रागभार. लाव, लक्षात ठेवा. काय नाव ह्याचं? ईशत प्रागभार. त्या शब्दामध्ये पण खूप काय लपलेलं आहे. काय लपलं सांगा बरं? किंचित. प्राग भार.
पूर्वीचा. बर. आणि भार, भार म्हणजे काय? पूर्वीचा भार. ईषद प्राग भार. हा ना, ठीक आहे. मी पण आता हा दुसरा प्रश्न. सगळं फोडत गेलो की काय होतंय मग अजिबात काय अभ्यास होत नाही. आहे ना, तर अभ्यास करा. ठीक आहे ना. आहे सोपं आहे, काय अवघड नाही आहे, फक्त प्रयत्न करा. तर ईषद प्रागभार नावाची काय आहे? ही 8वी पृथ्वी. ठीक आहे ना. तर ही 8वी पृथ्वी आहे. पृथ्वी आहे, पृथ्वी समजते तुम्हाला? जसं खालच्या 7 पृथ्वी आहेत का नाही, आता बघणार आहे आपण पुढं. पृथ्वी आहे पूर्ण, है ना. तसं ही पूर्ण काय आहे? ही 8वी पृथ्वी आहे. लक्षात घ्या. सिद्धशिला कुठे आहे आता हे नीट समजून घ्या. तुम्ही ना काय वाटतं की सिद्धशिला नुसतं आपलं काय आहे? नाही, ती लपलेली सिद्धशिला आहे. म्हणजे त्यात 8व्या पृथ्वीत लपली आहे, वेगळा आकार नाही आहे. काय व्हिज्युअल नीट क्लिअर करा. कळतं का नाही? आपण काय काढतोय? सरळ सिद्धशिला म्हणजे असा आकार काढतो, बरोबर का नाही? हा आकार ह्या पृथ्वीमध्ये लपलेला आहे. असा वेगळा आकार नाही आहे, वेगळ्या पृथ्वी नाही आहे. काय म्हणतोय, कळलं का? हा ना. ही 8वी पृथ्वी आहे. आता ह्या पृथ्वीचं बघा, हे किती आहे? 1 राजू. तरच नाडीमध्ये ना 1 राजू असं आहे ते लांबी. आणि रुंदी किती आहे सांगितलं? 7 राजू. सगळ्या पृथ्वी तशाच आहेत. खालच्या पण पृथ्वी जर बघितल्या ना, खालच्या पृथ्वी नरकातल्या 7, त्या सगळ्या तशाच आहेत. काय सांगितलं? हे बघा, ह्याची जाडी 8 योजन आहे, विस्तार 1 राजू आणि पुढं किती आहे? 7 राजू. दिसते का? ही मोठी 7 राजू. ह्याच्या बरोबर सेंटरला गोल काढलाय बघा, दिसते का? आणि हा गोल म्हणजे ही आहे सिद्धशिला. असा सिद्धशिला वेगळा नाही आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळा काढतायत. ह्याचा विस्तार किती आहे? 45 लाख योजन. कळलं का? आहे ना. मनुष्य क्षेत्र सदृश म्हणजे 2.5 द्वीप आले. कळलं का नाही? 45 लाख योजनाची ही सिद्धशिला. आणि असा आकार बघितला तर काय आला? हा ना, अर्धचंद्र सदृश म्हणजे मध्ये 8 योजना आहे, परत कमी 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 होत 1 प्रदेशापर्यंत जात आहे ते. कळलं का? एक प्रदेश म्हणजे किती छोटा आहे, असा कमी होत गेलेला आहे. असा हा सीधे रखे हुए कठोरे के सदृश म्हणजे कटोरा वाटी सरळ ठेवल्याप्रमाणे. हा त्रिलोकसारमध्ये सांगितलं आहे. त्रिलोक पद्धतीमध्ये अजून वेगळे आकार आहे, अशी उलटी छत्राकार वगैरे असं पण सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. आपण आत्ता तर त्रिलोकसार फॉलो करतोय, सो त्रिलोकसार. हा ना. मग असा हा सिद्धशिला कुठे समजलं का? अशी वेगळी सिद्धशिला नाही आहे. मी परत सांगतोय, सिद्धशिला अशी वेगळी नाही. काय आहे? ती ईषद प्रागभार पृथ्वी आहे ना, त्या पृथ्वीमध्ये लपलेली आहे ती. अशी बघायला जाचाल नाही तर म्हणचाल काय आम्हाला सिद्धशिला दिसत नाही तिथं वर कुठं आहे का नाही. तर तिथं काय आहे? पृथ्वी आहे. पृथ्वी, त्या पृथ्वीमध्ये ती सिद्धशिला आहे आतमध्ये. जसं नरक कुठे आहेत? 7 पृथ्वीमध्ये आहेत. पृथ्वीमध्ये ती बिळ आहेत नरकांची, ते तर बघणार आहे आपण. पृथ्वीमध्ये आहे, मध्ये समजताय तुम्हाला? तसं ह्या पृथ्वीमध्ये ही सिद्धशिला आहे. हे व्हिज्युअलाइज करा, वारंवार सांगतो तुम्हाला. नाही तर सिद्धशिला म्हणून हे एवढी नाही आहे, ते त्याच्यामध्ये ती जी लपलेली त्याला सिद्धशिला म्हणतात. आणि ती 45 लाख आहे. आणि अशी त्याचा वेगळा आकार दिसतच नाही आहे, पृथ्वीमध्येच आहे. तर समजलं का? आणि ह्या सिद्धशिलेपासून काही वर गेल्यानंतर ते पण सांगितलं अंतर सगळं. काय पहिल्यांदा काय येणार? घनोदधी वात वलय, नंतर घनवात वलय, मग तनुवात वलय येणार. त्या तनुवात वलयाच्या इथं काय आहेत? सिद्ध भगवान आहेत. बघा, ईषद प्रागभार पृथ्वी ही खालची दिसते का? ह्याच्यापासून ही सिद्धशिला ह्या पृथ्वीमध्येच आहे, है ना. त्याच्यापासून आता आपण काय पहिल्यांदा घनोदधी वात वलय दिसते का? जो कसा आहे सांगितला? गोमूत्र सदृश कलरवाला आहे. कळते का नाही? त्यानंतर त्याच्यावर गेल्यानंतर घनवात वलय जो सांगितला मूंग सदृश, मूग नाही का, मूग, हां त्या सदृश. आणि वरचा काय आहे? तनुवात वलय जो आहे तो अनेक रंगाचा आहे. इथं भलेही एक दाखवलं आहे पण ॲक्च्युली अनेक रंगाचा. आणि इथं काय आहे? अशा प्रकारे तनुवात वलयाच्या टॉपला, समजतं की नाही, टॉपला पण तनुवात वलय पण तसा मोठा आहे. त्याच्या एकदम टॉप लाईन जी आहे त्या टॉप लाईनला काय आहे? जिथं लोकाकाशाची बाउंड्री आहे का नाही, तिथं सगळ्या सिद्धांचं काय लागतंय? मस्तक लागतंय. लक्षात आलं का? पॉईंट समजला? भावभासन झालं का?
आहे ना. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे, हे इथं सिद्धांचं वर्णन झालं. कळालं? हां, अशा प्रकारे हे आपण पाहिलं. मग आता मला ह्यातच वेळेत होतो सगळा, त्या व्हिडिओमध्येच वेळ गेला असं आहे. मग आता ते पुढचं राहत आहे, म्हणून म्हणत होतो की व्हिडिओ बघून येत जावा. ठीक आहे, पॉईंट समजला का? आता सिद्धशिलेचा आता उद्यापासून अधोलोक. पण तेवढं देवाचं प्रश्न नीट बघून या. काय आहे, द्विमानवासी संख्यात आहेत की असंख्यात. नुसतं उत्तर बघायचं नाही, ते नीट पहा, कारण पुढे प्रश्न उत्पन्न होणार. संख्यात म्हणलं तर काय प्रश्न होणार? संख्यात म्हणलं तर सांगू का काय प्रश्न? हां, त्यांचं आयुष्य किती आहे? मिनिमम आयुष्य किती सांगितलं होतं विमानवासींचं? मिनिमम आयुष्य किती सांगितलं होतं? मग मिनिममचं मी तुम्हाला मिनिमम विचारतो ना मी. पल्ल्यामध्ये मिनिमम आयुष्य किती सांगितलं होतं? पल्ले. ठीक आहे ना. आणि मॅक्झिमम किती सांगितलेलं आहे तर सागरांमध्ये. ते आपण बघतो 33 सागर, ते सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे ना. मग अशा प्रकारे जर अशा प्रकारची पल्य म्हणजे काय, कमी आयुष्य का, संख्यात वर्ष आहे का, किती आहे? हां, मग प्रश्न काय येतो की इथं जास्तीत जास्त अंतर किती पडतं सांगितलं जन्म मरणाचं? 7 दिवसाचं. पहिल्या दिवसासारखा तो 7 दिवसाचं. आणि तिथं तुम्ही म्हणताय संख्यात देव, असं कसं पॉसिबल आहे? आयुष्य एवढं मोठं, देव किती संख्या, आणि जास्तीत जास्त गॅप किती पडतोय? 7 दिवसाच्या वर पडत नाही. काय म्हणतोय कळलं का? हा झाला पहिला. आणि जर म्हणाला असंख्यात, तर मग प्रश्न काय येतोय, मग इथं तुम्ही संख्या कशी काय सांगितली? आता सांगा पुढे का प्रश्न कळले? प्रश्न समजला का? हां, चिंतन करावं लागतं त्यासाठी, आहे का नाही? आणि ते चिंतन करून मग अजून पहा, वाचा आणि उत्तर का. प्रश्न कळला का विजू का? की तुम्ही नव्हता म्हणून विचारतो तुम्हाला. मागचं सगळं कळालं ना? अंतर आहे, जन्माचं मरणाचं अंतर. हां, नाही, विमानवासींना पहिल्या दुसऱ्या स्वर्गातला सांगितलं ना. पहिल्या दुसऱ्यातला स्वर्गामध्ये किती अंतर पडू शकतं सांगितलं? 7 दिवस. आहे ना. मी म्हणतो चला अजून मग पुढच्या वरच्या स्वर्गातले, त्याच्या वरच्या स्वर्गातले, इथं पण आपण बघितलं ना अंतर तसंच होतं ना. 15 दिवस म्हणजे काय, 3ऱ्या 4थ्या स्वर्गात 15 दिवस अंतर आहे का नाही? हां, एक पक्ष. मग काय पुढं म्हणजे ते 15 दिवसात कोण ना कोण तर जन्म घेणार. आणि इथं तुम्ही म्हणताय किती देव? संख्यात म्हणजे करोडोमध्येच. आणि विमानं तर असंख्यात योजनाची आहेत, ती तर गोष्ट वेगळीच. जाऊ ठीक आहे, ते असू दे, पण देव एवढेच. कळालं का? ठीक आहे, त्यांच्या देवी बघितल्या, तर इंद्राच्या देवी आपण बघितल्या संख्यातामध्ये आहेत, आहे ना. बाकीच्या देवी तर ऑटोमॅटिक काय असणार, कमीच असणार, इंद्रापेक्षा जास्त तर असणार नाहीत. म्हणजे शेवटी संख्या काय आली? संख्यातामध्येच. आयुष्य किती प्रत्येकाचं? असंख्यातामध्ये. आणि जन्माचं अंतर 7 दिवस. आता लावायचं कसं सांगा? 7 दिवस, 15 दिवस, जे काय असेल ते. आता कसं लावतं सांगा? कळला का प्रश्न? कळला का? आणि म्हणला असंख्यात. कळलं का? तर प्रश्न येतो की असंख्यात कसं? देवांची संख्या. आणि दुसरा प्रश्न काय येतो, मग इथं ही संख्या काय सांगितली? ओके, समजलं? सांगा. भो प्रभू.